नमस्कार मंडळी. मार्केट प्रोफाइल ट्रेडर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलवरती आजपासून एक नवीन सिरीज स्टार्ट करतोय, ज्यामध्ये तुम्हाला मार्केट प्रोफाइल, ऑर्डर फ्लो, व्हॉल्यूम प्रोफाइल यासारख्या ॲडव्हान्स गोष्टी मार्केटमधील काय आहेत, ह्या गोष्टी तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या ट्रेडिंगमध्ये यूज करू शकता याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर अशी माहिती मिळून जाईल. सगळ्यात पहिला मी पण तुमच्यासारखंच रेग्युलर प्राइस ॲक्शन यूज करून ट्रेडिंग करत होतो. पण ज्यावेळेस मला मार्केट प्रोफाईलविषयी समजलं, ज्यावेळेपासून मी मार्केट प्रोफाईल ट्रेडिंग स्टार्ट केलं, त्यावेळीपासून माझ्या ट्रेडिंगमध्ये एक एक्स्ट्रा एज मला मिळालेला आहे. माझं ट्रेडिंग आणखीन चांगलं झालेलं आहे या मार्केट प्रोफाईलसारख्या टूलमुळं. हेच टूल मी तुमच्यासोबत आजपासून या नवीन सिरीजमध्ये शेअर करणार आहे. हे टूल नेमकं काय आहे, याच्यामधल्या गोष्टी काय काय आहेत, याच्यामधल्या व्हॅल्यू एरिया लो ह्यासारख्या बेसिक सारख्या गोष्टी ज्या आहेत याच्याविषयी तुम्हाला कंप्लीट नॉलेज या सिरीजमधून मिळून जाईल. तर सुरू करूया. हा आहे बँक निफ्टीचा आजचा चार्ट. हा रेग्युलर कॅन्डलस्टिकचा चार्ट तुम्ही पाहिलाच असेल. हा चार्ट तुम्हाला तुमच्या ब्रोकरच्या वेबसाईटवरती मिळून जाईल, ब्रोकरच्या ॲपवरती जाईल, सगळीकडे तुम्हाला हा चार्ट पाहायला मिळतो. मग मार्केट प्रोफाईल चार्ट हा कशा पद्धतीने वेगळा आहे हे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. तुमच्यासमोर आता आणतोय मी मार्केट प्रोफाईलचा बँक निफ्टीचा हा चार्ट. हा आहे मार्केट प्रोफाईलचा चार्ट. हा चार्ट नेमका काय आहे, या चार्टचा वापर आपण कशा पद्धतीनं करू शकतो, या चार्टचा वापर कोण कोण करू शकतात याविषयी माहिती आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिला, हा चार्ट कोण कोण यूज करू शकतात. जे लोक इंट्राडे करतात ते लोक हा चार्ट यूज करू शकतात. जे लोक स्विंग ट्रेडर आहेत ते सुद्धा हा चार्ट यूज करू शकतात. आणि जे लॉंग टर्मसाठी ट्रेड घेतात त्यांच्यासाठी सुद्धा हा चार्ट योग्य आहे. म्हणजेच काय, हा चार्ट सर्वांसाठी योग्य आहे. आणि या चार्टमधून आपल्याला अशी माहिती मिळते जी प्राइस ॲक्शनच्या किंवा कॅन्डलस्टिकच्या चार्टमधून आपल्याला मिळत नाही. हा चार्ट कोणकोणत्या सिच्युएशनमध्ये आपण यूज करू शकतो. हा चार्ट ट्रेंडी मार्केटमध्ये सुद्धा काम करतो आणि साईडवेज मार्केटमध्ये सुद्धा काम करतो. म्हणजेच काय, ही प्रकारच्या मार्केटमध्ये आपण हा चार्ट यूज करू शकतो. जर तुम्ही इंडिकेटर बेस्ड ट्रेडिंग करत असाल, ट्रेंडी मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करेल, पण साईडवेज मार्केटमध्ये ते काम करणार नाही. अशाच पद्धतीनं प्राइस ॲक्शनचं आहे. पण मार्केट प्रोफाईल पूर्णपणे डिफरंट. तुम्हाला याच्याद्वारे साईडवेज मार्केटमध्ये सुद्धा खूप चांगल्या गोष्टी बघायला मिळतील. खूप चांगल्या स्ट्रॅटेजी याच्यामध्ये आहेत, त्यापुढे तुम्हाला मी नवनवीन शिकवत जाईन, त्याचे व्हिडिओज येत जातील. याच्यासाठी मार्केट प्रोफाईल सारखे ट्रेडिंग टूल आपल्याला यूज करायला हवेत. आता मार्केट प्रोफाईलमध्ये असं काय आहे जे रेग्युलर प्राइस ॲक्शनमध्ये नाही. तर सगळ्यात पहिला मार्केट प्रोफाईल चार्ट म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. मार्केट प्रोफाईल चार्ट हा प्राइसची ऍक्टिव्हिटी दर्शवतो ओव्हर अ सर्टन पिरियड ऑफ टाइम. म्हणजेच काय, प्राइस आणि टाइम ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे मार्केट प्रोफाईल चार्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला वाय ॲक्सिस वरती हा चार्ट प्लॉट झालेला दिसेल. याच्यामधून आपल्याला काय काय लक्षात येतं, याच्यामधून आपण काय काय बघू शकतो, मार्केट प्रोफाईलमुळे आपल्याला काय काय समजतं हे आपण जाणून आता घेऊया. मार्केट प्रोफाईलमुळे आपल्याला स्मार्ट मनी काय करत आहे याचा अंदाज आपल्याला येतो. स्मार्ट मनी म्हणजेच काय, आपण त्याला लोकल भाषेमध्ये ऑपरेटर म्हणतो. स्मार्ट मनी काय करते त्याचा अंदाज आपण मार्केट प्रोफाईलद्वारे लावू शकतो. मार्केट प्रोफाईलमुळे आजची फेअर व्हॅल्यू काय आहे ती आपण समजून घेऊ शकतो. मार्केट प्रोफाईलमुळे आपण सेंटिमेंट ओळखू शकतो आणि दुसरे पार्टिसिपेंट्स काय करत आहेत मार्केटमध्ये याचा अंदाज आपण लावू शकतो. प्राइस ॲक्शनमुळे आपण फक्त प्राइसला बघून ट्रेड करतो, पण मार्केट प्रोफाईलमुळे आपल्याला टाइम आणि प्राइस या दोन्हीचं कॅल्क्युलेशन असल्यामुळं मार्केटचा एक बेटर व्ह्यू मिळतो. तर मार्केट प्रोफाईलमध्ये जे चार्ट यूज होतात त्याला टीपीओ चार्ट म्हणतात. टीपीओ म्हणजेच काय, टाइम प्राइस ऑपॉर्च्युनिटी. हे जे चार्ट दिसत आहेत ना, OACD, ह्याला म्हणायची टीपीओ चार्ट. एकंदरीत आता हे चार्ट कसे बनतात याचं एक सिंपल असं लॉजिक आणि सिंपल असं उदाहरण
तुम्हाला देतो. हे चार्ट कसे तयार होतात आता आपण समजून चलू. ही एक अशी बायची एक कॅन्डल तयार झालेली आहे. आता नेक्स्ट कॅन्डल पर्यंत अशी इनसाइड झाली. आपण समजून चलू. तिसऱ्या कॅन्डलमध्ये ह्या कॅन्डलला ब्रेकआउट दिला. तिसऱ्या कॅन्डलनं ह्या कॅन्डलला ब्रेकआउट दिला आणि अशा पद्धतीने ही कॅन्डल झालेली आहे. आता चौथी कॅन्डल ओपन होऊन पूर्णपणे याच्या खाली आली आणि याचा हाय आपण पकडू असा ह्या प्रिव्हियस कॅन्डलच्या वरती हाय झालेला आहे. अशा पद्धतीनं एक रेड कॅन्डल झालेली आहे असं आपण समजून. तर आता मार्केट प्रोफाईल हा चार्ट कॅन्डलस्टिकचा कसा पद्धतीनं आपल्याला दाखवणार. तर मार्केट प्रोफाईल मध्ये सगळ्यात पहिला प्रत्येक कॅन्डलला एक लेटर दिलं जातं. पहिलं कॅन्डल त्याला लेटर दिलं जाणार सिंपल असं ए. ह्या कॅन्डलला नाव दिलं जाईल पी. ह्या कॅन्डलला नाव दिलं जाईल तिसऱ्या सी. त्या कॅन्डलला नाव दिलं जाईल सी. चौथ्या कॅन्डलला नाव दिलं जाईल डी. तर आता मार्केट प्रोफाईल मध्ये हा चार्ट कशा पद्धतीने प्लॉट होणार. ओपनला मार्केट प्रोफाईल मध्ये ओ असं दर्शवलं जातं. प्रोफाईल मध्ये ओपनला ओ असं दर्शवलं जातं. तर इथं काय येणार मग ओ. ओपन झालाय तिथं असा ओ येणार. तिथून मार्केट जसजसं लेटर तिथून मार्केट जसजसं पुढे जात जाईल तसतसं अशा प्रकारचे लेटर्स ब्लॉक बनत जाणार. यालाच आपण टीपीओ म्हणायचं आहे. सिंपल भाषेमध्ये यालाच टीपीओ म्हणतात. आता जशी कॅन्डल तयार होईल तसे हे ब्लॉक तयार होत जातील. ही झालेली आहे आपली पहिली कॅन्डल. त्याला काय नाव दिलेलं आहे आपण ए. ह्या कॅन्डलचा ओपन आहे आणि ही अशी पहिली कॅन्डल आपली तयार झालेली आहे. आता सुरुवात करूया आपण बी कॅन्डलची. बी कॅन्डलचा ओपन कुठं आहे तर ही हा लेटर प्लॉट होणार. ही लेटर बी कॅन्डल सेकंड कॅन्डलनं साइड कॅन्डल झालेली. त्यानंतर हा कॅन्डल सेम हाय असल्यामुळं सेम ब्लॉक तयार होणार आणि असा थांब. मग थर्ड कॅन्डल. आता इथून हे इम्पॉर्टंट आहे. आता थर्ड कॅन्डलचा ओपन होता इथं आणि ह्या कॅन्डलचा लो झालेला आहे इथंपर्यंत असं आपण समजून चलू. मग ज्या वेळेस हा सी पिरियड ह्या बीच्या वरती जाईल त्यावेळी लेफ्ट साईडला जी जागा शिल्लक असेल तिथं तो सी ऍडजस्ट होईल. अशा पद्धतीनं हा हाय तयार झालेला आहे सी पिरियडमध्ये. प्रत्येक वेळेस लेफ्ट साईडला शिफ्ट होत जाईल. जिथं जिथं जागा असेल तिथं तिथं हा चार्ट शिफ्ट होत जाईल. अशाच पद्धतीनं डी पण होईल. डीचा ओपन आहे इथं आणि डी न हाय तयार केलेला आहे च्या वरती. त्यानंतर हा सीच्या वरती रिकामी जागा आहे लेफ्ट साईडला तिथं शिफ्ट होतो. अशा पद्धतीनं हे चार्ट तयार होतात. तर डी पिरियड समजा इथून खाली येतोय. डी मध्ये जागा जेवढी शिल्लक आहे तिथं तो फिल झालेला आहे. आता याच्या पुढे इथून खाली आला ना मग तो शिफ्ट होईल सीच्या पुढे. हा झाला मार्केट प्रोफाइलचा चार्ट. लक्षात आलं की कशा प्रकारे मार्केट प्रोफाइलचे चार्ट तयार होतात. हे जे चार्ट आहेत हे कशा पद्धतीने तयार झालेले आहेत. हा जो बँक निफ्टीचा आजचा चार्ट कशा पद्धतीने रेडी जनरेट झाला. ओपन इथं झाला, प्राइस इथून खाली आली. हा पहिला 20 मिनिटाचा कॅन्डल, हा सेकंड कॅन्डल, हा थर्ड कॅन्डल, हा चार्ट हा फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन्थ. हा चार्ट कंबाईन केल्यानंतर अशा पद्धतीने हा ओपन आहे. इथून प्राइस खाली आली. हा बी पिरियड इथं झालेला आहे इथून इथंपर्यंत. सी इथून खाली आला लेफ्ट साईडला शिफ्ट झाला परत डी वरती आला.
अशा पद्धतीनं हा मार्केट प्रोफाईलचे सिंपल असे चार्ट असतात. तर हे चार्ट आपल्याला कुठे मिळतील? हे चार्ट आपल्याला वेगवेगळे खूप प्लॅटफॉर्म आहेत. त्याच्यामधील सगळ्यात बेस्ट प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे गो चार्टिंग ॲप. त्यामधून तुम्ही हे चार्ट यूज करू शकता. याच्यामधून तुम्हाला NSE चे सगळे स्टॉक ट्रेड करायला मिळतील. तर तुम्ही ब्रोकर कनेक्ट करून सुद्धा ट्रेड करू शकता. मोस्टली इंडियामधले सगळे टॉपचे ब्रोकर इथं अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये बघा फायर्स, कोटक, IIFL, 5 पैसा, झिरोदा, फिनविशिया, धन, एंजल यासारखे सगळे ब्रोकर या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला मिळून जातील. अपस्टॉक सुद्धा आहे. जर तुम्ही क्रिप्टोमध्ये ट्रेड करत असाल तर क्रिप्टो सुद्धा इथं अवेलेबल आहे. बायबिटमधून तुम्ही जर तुम्ही कमोडिटी ट्रेड करत असाल MCX त्याचे तुम्हाला चार्ट मिळून जातील. ग्लोबल मधील फॉरेक्स मार्केट ट्रेड करत असाल त्याचे तुम्हाला चार्ट मिळतील. सर्व प्रकारच्या ट्रेडरसाठी गो चार्टिंग हे ॲप अतिशय उत्तम असं ॲप आहे. मग ह्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी आहेत. ह्याच्यामध्ये पॉईंट ऑफ कंट्रोल आहे, व्हॅल्यू एरिया हाय आहे, व्हॅल्यू एरिया लो, पुअर हाय, पुअर लो, टेल, सिंगल प्रिंट याच्यासारखे जे आणखीन ॲडव्हान्स कन्सेप्ट आहेत मार्केट प्रोफाईल मधले ते तुम्हाला येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळून जातील. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक मिळून जाईल. याच्यामध्ये मी टाइम टू टाइम रोजचे अपडेट्स मार्केट प्रोफाईलचे, निफ्टी आणि बँक निफ्टीचे लाईव्ह मार्केटमधील टाकत असतो. जर तुम्हाला गो चार्टिंगचं सबस्क्रिप्शन हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. त्याच्या थ्रू जर तुम्ही गेला तर तुम्हाला 20% इन्स्टंट डिस्काउंट सुद्धा मिळेल. तर भेटू आपण पुढच्या मार्केट प्रोफाईलच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.